लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं। सेनेचे काही नाराज आमदार हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेनेचे काही नाराज आमदार हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यावरून सेनेत काहीची नाराजी पाहायला मिळते आणि काही आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत अशी माहिती मिळते। मनोहर जोशी या आमदारांना घेऊन मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळते। हे आमदार प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत अशी देखील माहिती मिळते। तेव्हा सेनेचे काही नाराज आमदार हे मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळते। हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यावरून सेनेत नाराजी असल्याची देखील माहिती मिळते। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्यावरून काही सेना आमदार नाराज आहेत आणि त्यामुळे या आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे आमदार प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत असं देखील समजतंय। एकीकडे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे तर इथला जो सत्ता संघर्ष आहे हा सत्तेचा जो पेच आहे त्यावरून आता सेनेचे काही नाराज आमदार हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं समजतंय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांच्याकडून। अभिषेक, काय अधिक माहिती आहे? देखिए 17 एमएलए नाराज बताए जा रहे हैं। खासकर एक तो देरी हो रही है, ऊपर से हिंदुत्व का मुद्दा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम में है, जिस तरीके से शिवसेना हिंदुत्व के मुद्दे को साइडलाइन करने की कोशिश कर रही है, तमाम सारे एमएलए नाराज बताए जा रहे हैं। आज उद्धव ठाकरे से मुलाकात करने के लिए 17 एमएलए पहुंचे थे, हालांकि उनसे मुलाकात नहीं हो पाई। उसके बाद सभी एमएलए ने मनोहर जोशी से मुलाकात की और उनको अपनी बात बताई कि उनके इलाके, उनके क्षेत्र में दिक्कत हो रही है पब्लिक फेस करने में, और ऐसे में सरकार जल्दी से जल्दी बननी चाहिए और हिंदुत्व के मुद्दे को साथ रखना चाहिए। हालांकि उन्हें शांत कराने की लगातार कोशिश चल रही है शिवसेना की तरफ से और उन्हें समझाया जा रहा है कि जल्दी सरकार बनाने की दिशा में शिवसेना आगे बढ़ रही है, लेकिन अब तक उन एमएलए के भीतर नाराजगी है और जिस तरीके से नाराजगी सामने आ रही है, अब इससे लग रहा है कि आने वाले समय में शिवसेना के लिए मुश्किलें और खड़ी हो सकती हैं। अभिषेक जी, ये जो एमएलए है ये मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र के हैं ऐसे बताया जा रहा है। मतलब कौन ये एमएलए थे और जिन्होंने ये हिंदुत्व के मुद्दे में अभिषेक जी मेरी आवाज आपसे पहुंच रही है? बिल्कुल आ रही है। सवाल दोहराएं। हे जे आमदार होते हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील होते, हे कोणते आमदार होते याबद्दल काही माहिती मिळतेय? देखिए एमएलए उसमें 17 एमएलए थे, उसमें अलग अलग क्षेत्र के एमएलए थे, लेकिन मैक्सिमम जो एमएलए थे वो पश्चिम महाराष्ट्र और मराठवाड़ा के एमएलए थे, जो खास करके ऐसे इलाकों से चुन के आए हैं जहां पे हिंदुत्व का काफी बोलबाला है या फिर हिंदुत्व उनकी पहचान है। ऐसे में उनके लिए दिक्कत हो रही है उनके वोटर्स को फेस करने में। हालांकि जो नाम है, नाम रिवील नहीं हुआ है क्योंकि ये सूत्र ने सारी जानकारी दी है, ऐसे में नाम बताना उचित नहीं होगा, लेकिन ये कंफर्म जानकारी है क्योंकि लगातार उन एमएलए को मनाने की कोशिश मातोश्री में 2 बार हुई है सुबह से अब तक, और उनको मुंबई में रहने के लिए कहा गया है ताकि कल परसों की जो मीटिंग है वो मीटिंग अटेंड कर सकें और तब उन्हें सही तरीके से जानकारी दी जाए। लेकिन उनका दबाव लगातार है कि या तो सरकार बनाए या फिर सरकार बनाते समय हिंदुत्व के मुद्दे को साथ में रखें, कॉमन मिनिमम प्रोग्राम में हिंदुत्व के मुद्दे को शिवसेना छोड़े नहीं। अभिषेक, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मनोहर जोशींनी त्यांच्याशी बातचीत केल्याचं समजतंय। कोणत्या मुद्द्यांवर मनोहर जोशींशी आणि त्यांची चर्चा झाली आहे? पहले सारे एमएलए ने मातोश्री जाकर के उद्धव ठाकरे से मिलने की कोशिश की, हालांकि सभी एमएलए से मुलाकात नहीं हो पाई उद्धव ठाकरे की, जिसके बाद नाराज एमएलए ने मनोहर जोशी से संपर्क साधा और उनसे मुलाकात की। उन्होंने अपना दर्द या अपनी जो भी तकलीफ है जो पब्लिक फेस कर रहे हैं वो सारी चीजों से अवगत कराया मनोहर जोशी को, जिसके बाद मनोहर जोशी उन्हें फिर से एक बार लेकर
मातोश्री आए और मातोश्री में उन्हें मनाने की कोशिश हुई कि वो शांत रहें, तब तक कोई न कोई रास्ता निकल जाएगा। लेकिन जिस तरीके से देरी हो रही है, आज 27 से 28 दिन हो गए हैं चुनाव का परिणाम आए हुए, लेकिन अब तक सरकार की स्थिति क्लियर नहीं हो पा रही है। अभी भी आने वाले कुछ समय तक इस तरीके की स्थिति बनी रहने वाली है। धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सेनेचे काही आमदार हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यावरून सेनेत ही नाराजी पाहायला मिळते। काही आमदारांचे समजूत काढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली। भेटीत केवळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत चर्चा झाली असा दावा पवारांनी केला, पण नंतर ते मिश्किल हसले। त्यामुळे या मिश्किल हास्यामागे दडलंय तरी काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे आणि 22 देशातील लोक इथे येतील। त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी यावं यासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी त्यांनी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। So it was only confined to the farmers' issues, sir. He's given package. पैकेज नहीं क्या ग्राउंड सिचुएशन क्या है वो बताइए। खत पे हाथ दीजिए दोनों मीटिंग दरम्यान सिद्धरामय्यांना आपल्या मीटिंग दरम्यान बोलवलं होतं। अच्छा हम दोनों बैठे हे राजकीय चर्चा आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय सांगता येईल एकंदरीत या भेटीबद्दल? कारण 45 मिनिटं खरं तर ही भेट झाली आणि या भेटीमध्ये शरद पवारांनी असं सांगितलं की एकंदरीतच जो महाराष्ट्रातला जो अवकाळी पावसानंतर जे पिकांचं नुकसान आहे त्या संदर्भात मी भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्यानंतर त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला त्यावरती मात्र त्यांनी ते हसलेले आहेत किंवा त्यांच्या या हास्याचा अर्थ काय असं देखील म्हटलं जात आहे। राजकीय चर्चांना देखील उधाण आलंय। स्नेहल, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने 45 मिनिटाची चर्चा झाली संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची ही भेट झालेली आहे। या 45 मिनिटांमध्ये फक्त अवकाळी पावसावर चर्चा झाली नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात संसद भवनाच्या संपूर्ण वर्तुळामध्ये ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की जेव्हा शरद पवार हे संसद भवनात पोहोचले तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की आपण आज मोदींची भेट घेणार आहेत आणि आपण त्यांना काय सांगणार आहात। त्यावर त्यांनी सांगितलं की मी भेटीच्या पूर्वी कसं सांगू की त्यांना मी काय सांगणार आहेत, आणि ते निघून गेले। त्यानंतर जेव्हा त्यांची भेट झाली 45 मिनिटाची भेट पूर्ण झाल्यानंतर जे बाहेर आले त्यावरती त्यांना प्रश्न विचारला की राजकीय दृष्टिकोनातून आपण काही चर्चा केली का, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती यावरती काही चर्चा झाली का। त्यावर ते मिश्किलपणे हसले आणि निघून गेले। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या जी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील राजकीय जो पेच निर्माण झालेला आहे त्यातून कुठेतरी मार्ग निघावा यासाठी प्रयत्न सुरू आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची बैठक होत आहे सायंकाळी 5 वाजता, दुसरीकडे शिवसेना देखील आतुरतेने सत्ता स्थापनेसाठी वाट पाहत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदी आणि पवार भेटतात। यामुळे कुठेतरी एक वेगळा संदेश जाण्याचा प्रयत्न होत होता आणि ज्या पद्धतीनं यावर तात्काळ नवाब मलिक यांनी तात्काळ खुलासा केला की कुठल्या प्रकारच्या चर्चा होऊ नये आणि त्यामुळे नवाब मलिक यांनी सांगितले की अवकाळी पावसाच्या संदर्भात ही भेट आहे। पण महत्त्वाचं म्हणजे 45 मिनिटं भेट झाली आणि या 45 मिनिटाच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालीच असेल, पण या राजकीय चर्चेचा खुलासा करण्याचा नकार कुठेतरी पवारांनी दिला। ज्या पद्धतीची राज्यात राजकीय परिस्थिती आहे अशा पार्श्वभूमीवरती जोपर्यंत ही बैठक पूर्ण होत नाही, आज ही सायंकाळी बैठक होत आहे, ज्यामध्ये एनसीपी आणि काँग्रेसची बैठक होणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। ते जेव्हा ही बैठक पूर्ण होईल ते यातून कुठला तरी मेसेज पूर्ण निघेल, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती अंतिम निर्णय होतो का हे आजच्या बैठकीत ठरणार आहे। ही शेवटची बैठक आहे सत्ता स्थापनेच्या संदर्भातलं अशी ही सूत्रांची माहिती आहे आणि आगामी 4 ते 5 दिवसात सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची ही चर्चा राजकीय सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ सूत्रांची ही माहिती आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे त्या बैठकीत लागलेलं आहे। सकाळी जी चर्चा झाली कुठेतरी या संपूर्ण चर्चांमध्ये शिवसेनेमध्ये धाकधूक निर्माण व्हावी असा प्रयत्न होत तर नाही आहे, हे देखील पाहण्याचा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जोपर्यंत ही बैठक होत नाही, स्पष्टपणे कोणीतरी बोलत नाही, तोपर्यंत फक्त चर्चांचेच गुऱ्हाळ राहणार आहे आणि या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरू आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
स्नेहल. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आज संध्याकाळी जी बैठक होईल आणि त्या बैठकीचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. खरं तर पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान मोदींची पवारांनी भेट घेतली, पण या भेटीबद्दल काहीही काळवेळ मनात आणण्याचं कारण नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. पाहूयात ते काय म्हणालेत. हे बघा, नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत. संसद काळामध्ये अनेक नेते प्रधानमंत्र्यांना भेटत असतात. आपापल्या राज्याचे समाजाचे विषय घेऊन त्यांना काही विनंती करत असतात. आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वीच मी आपल्याला माहिती दिली होती की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. 2 नेते महाराष्ट्रात फिरले यावेळेला परत एकदा, माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब. हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं दुःख समजून घेत होते. शरद पवार दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या स्थितीविषयी त्यांनी प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करावं. कोणीतरी प्रधानमंत्र्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे की नक्की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, राष्ट्रपती शासन असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास किती अडथळे आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती जर शरद पवार जाऊन प्रधानमंत्र्यांना देत असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काळं बेल येण्याची गरज नाही. आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे, ती देखील आपण पाहूयात. शिवसेनेच्या संजय राऊतांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे. व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून त्यांनी क्लेश व्यक्त केलाय. राज्यसभा चेंबरमधली बसण्याची जी जागा आहे ती बदलल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. जागा 3ऱ्या ते 5व्या क्रमांकावर बदलल्याबाबत या पत्रामध्ये त्यांनी विचारणा केली आहे. शिवसेनेच्या भावना दुखावल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. शिवसेनेच्या संजय राऊतांचं राज्यसभा अध्यक्षांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून त्यांनी क्लेश व्यक्त केलाय. राज्यसभा चेंबरमधली बसण्याची जागा बदलल्याचा उल्लेख या पत्रात आहे. 3ऱ्या ते 5व्या क्रमांकावर ही जागा बदलल्याबाबत त्यांनी विचारणा देखील केली आहे. शिवसेनेच्या भावना यामुळे दुखावल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. आमचा आवाज दडपण्याचा हा निर्णय का घेतला असं देखील संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. राज्यसभेतील चेंबरमधील माझी बसण्याची जागा 3ऱ्या ते 5व्या क्रमांकावर बदलली आहे हे जाणून आश्चर्यचकित झालो असं देखील त्यांनी या पत्रात म्हटलंय. शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय का असा सवाल देखील त्यांनी या पत्रात उपस्थित केलाय. संजय राऊत यांनी राज्यसभा अध्यक्षांना हे पत्र लिहिलेलं आहे. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडूंना त्यांनी पत्र लिहून क्लेश व्यक्त केलाय. राज्यसभा चेंबरमधील बसण्याची जागा बदलल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. पुण्यात पुढच्या बातमीकडे. येत्या 25 किंवा 26 नोव्हेंबरला शपथग्रहण समारंभ होऊ शकतो असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना मुंबईत बोलावलंय. आमदारांना आपल्यासोबत पॅन कार्ड आणि 5-6 दिवसांच्या राहण्याच्या तयारीनं बोलावण्यात आल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असं देखील त्यांनी सांगितलं. इस समय हमारे साथ सिल्लोड के विधायक हैं अब्दुल सत्तार जी. सत्तार जी, क्या बताना चाहेंगे? परसों की जो मुलाकात है उद्धव ठाकरे के साथ होने वाली है, क्या बातें हो रही? नहीं, मुझे लगता है कि परसों की जो मुलाकात अहम है, इम्पोर्टेंट है, और वो इसलिए महत्व की है कि हमको जो आदेश दिया गया है वो आदेश में 4 से 5 दिन के ड्रेस वगैरह लेके आना चाहिए, ताकि अगर इधर रुकना पड़ा तो हमको तकलीफ नहीं होना, क्योंकि पहले एमएलए हॉस्टल था हमारे पास, अब एमएलए हॉस्टल नहीं है तो आमदारों को कहीं रुकने की जगह नहीं है. तो उद्धव जी वो जगह कहाँ रहेंगे, कौन सी जगह पे आमदार रखा जाएगा,
उसके जो भी ठिकान जो भी पत्ता रहेगा वो हमको बता देंगे और उस हिसाब से अगली स्ट्रेटेजी ठहराई जाएगी। इसमें विशेषता एक है कि इस वक्त कपड़े के संगात संगात अपना पैन कार्ड या आई कार्ड ये भी लाने का कहा गया है। तो इसलिए मुझे लगता है कि ये जो है सबसे इम्पोर्टेंट बात इसलिए है कि अभी अनकरीब 25-26 के बीच एक आधा दिन कम ज़्यादा होगा, लेकिन नया सरकार आ जाएगा। वळूयात पुढच्या बातमीकडे। जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 ऑगस्टपासून 5161 जणांना अटक झाली अशी माहिती आज गृह खात्यानं दिली आहे। इंटरनेट सेवा योग्य वेळी सुरू केली जाईल असं विधान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत केलंय। कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरात एकाही व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झालेला नाही आणि दगडफेकीच्या घटनाही कमी झाल्यात याकडेही अमित शहांनी लक्ष वेधलं। सभापति महोदय, आजाद साहब ने कंसर्न व्यक्त करी, इसके साथ मैं सहमत हूं। इंटरनेट आज की जमाने में सूचना के लिए बड़ा महत्वपूर्ण उपक्रम है और उसको जितना हो सके उतना जल्दी चालू करना चाहिए। मगर उन्होंने भूतकाल की बात करी। मैं बताना चाहता हूं कि पूरे देश भर में मोबाइल आया लगभग 95, 96, 97 के आसपास मोबाइल शुरू हुआ। आजाद साहब, आपको याद होगा कि कश्मीर में मोबाइल 2003 में भारतीय जनता पार्टी की सरकार ने पहली बार शुरू किया, तब तक सुरक्षा कारणों से शुरू नहीं किया। इंटरनेट को भी कई सालों तक रोका गया। 2002 से वहां इंटरनेट की परमिशन दी गई। मान्यवर, मेरा इतना ही कहना है कि ये बात ठीक है कि सूचना के लिए बहुत महत्वपूर्ण उपक्रम है, परंतु जब देश की सुरक्षा का सवाल है, कश्मीर घाटी के और जम्मू के नागरिकों की सुरक्षा का सवाल है और आतंकवाद के खिलाफ की लड़ाई का सवाल है, तब हमें कहीं ना कहीं प्रायोरिटी तय करनी पड़ती है और जैसे ही वहां के प्रशासन को उचित लगेगा हम तुरंत इस पर पुनः विचार करेंगे। सभापति महोदय, ये जहां तक इंटरनेट सेवाओं को लागू करने का सवाल है, इस पर उचित समय पर वहां के प्रशासन की अनुशंसा के आधार पर ही निर्णय किया जा सकता है, क्योंकि हम सबको मालूम है कश्मीर में पड़ोसी देश के द्वारा भी बहुत सारी गतिविधियां चलती रहती है और वहां की कानून और व्यवस्था और सुरक्षा को देखकर ही ये निर्णय लिया जा सकता है। तो जब वहां के प्रशासन को उचित समय लगेगा वो मीटिंग कर बताएंगे, तब इस पर हम निर्णय करेंगे। मैं पूरे सदन को बताना चाहता हूं कि कब पूरी स्थिति सामान्य होगी। पूरी स्थिति सामान्य हो चुकी है, सामान्य ही है स्थिति वहां पर। मैं आपको थोड़ी डिटेल बात इसलिए बताना चाहता हूं सभापति महोदय कि देश और दुनिया में इसके लिए कई प्रकार की भ्रांतियां, कोई गलत आशा नहीं होगा मगर फैली हुई है। तो मैं इस सदन के माध्यम से देश की जनता के सामने ये पूरी कश्मीर की सामान्य स्थिति के बारे में बताना चाहता हूं। जहां तक लॉ एंड ऑर्डर का सवाल है, 5 अगस्त के बाद एक भी व्यक्ति की पुलिस फायरिंग से मौत नहीं हुई। एक भी व्यक्ति की मौत पुलिस फायरिंग से। पिछले वर्ष 802 पत्थरबाजी की घटनाएं हुई थी अब तक और इस बार 544 हुई, तो पत्थरबाजी भी कम हुई। सभी 20,411 स्कूल खुले हैं, परीक्षा सुचारू रूप से ली जा रही है। 11वीं कक्षा के 50,537 विद्यार्थियों ने में से 50,272 मतलब 99.48% ने परीक्षा दिया है और 10वीं और 12वीं कक्षा के। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जाऊयात लातूरमध्ये। लातूर शहरात किती खड्डे असतील याबाबतचा अंदाज लावा असं जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय अंदाज लावाल? 100 किंवा 500? फार तर तुम्ही अंदाज लावाल 1000 खड्डे। पण तुमचे सगळे अंदाज चुकतील, कारण लातूरमध्ये तब्बल 7365 खड्डे आहेत। मी लातूरकर या ग्रुपनं शहरातले खड्डे मोजलेत आणि त्याभोवती रेडियम कलर लावून अनोखं आंदोलन केलंय। खड्ड्यांभोवती हे सुरक्षा कवच करण्यामागचं कारण वाहन चालकांना इथं खड्डा आहे याची कल्पना येईल असं
मी लातूरकर ग्रुपचे तरुण म्हणालेले आहेत. अखेर लातूर मनपाला जाग आली आणि महापालिकेनं खड्डे बुजवायला देखील सुरुवात केली आहे. तेव्हा मी लातूरकर ग्रुपच्या या आंदोलनानंतर का होईना मनपानं हे खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. सात 7,365 खड्डे हे मोठे मोठे खड्डे लातूरच्या ह्या हायवेवर पडलेले आहेत. इथूनच सर्व मोठे मोठे अधिकारी ह्याच रोडनी ये जा करतात किंवा राजकीय नेतेही असतील तर याच याच्यावरून येणं जाणं करतात. त्यांना कदाचित हे रस्ते दिसावे नसतील. 2016 पासून ही परिस्थिती आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. इंदापूर तालुक्यातील पोंदवडी इथं जेसीबीच्या बकेटनं बैलाची हत्या करण्यात आली होती. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि या प्रकरणातील जेसीबी पोलिसांनी जप्त केलाय. तसंच आरोपींना पकडण्यासाठी भिगवण पोलिसांचं पथक रवाना झालं असून लवकरच अटक केली जाईल असा विश्वासही व्यक्त केलाय. संवेदना आणि बुद्धी माणसाला पशूंपेक्षा वेगळं ठरवते, पण माणसातली हीच संवेदना संपते आणि त्याची जागा क्रौर्य घेतं. तेव्हा माणुसकी थिजून जाते. बैलापुरात बैलाची हत्या करणारे जे क्रूर हात आहेत, म्हणजे इंदापुरात जी बैलाची हत्या झाली ते हत्या करणारे जे क्रूर हात आहेत ते न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर उघडकीस आलेत. पाहुयात मन सुन्न करणारा हा रिपोर्ट. चिरडणाऱ्या या लोखंडाच्या जेसीबीला काळीज आणि मेंदू काहीच नाही, पण ती चालवणाऱ्या माणूस नावाच्या पशुचं लोखंडाचं काळीज आणि डोक्यातल्या मेंदूतली ही क्रूरता दर्शवणारी ही दृश्य आपल्याच महाराष्ट्रातली. एका मुक्या जीवाचा आक्रोश आक्रंदणारी, शेतकऱ्यासाठी ज्यानं काळ्या मातीत घाम गाळला त्यालाच असं चिरडून मारण्याचं हे क्रौर्य पाहून महाराष्ट्राचं काळीज थिजून टाकणारी. न्यूज 18 लोकमतनं हे क्रौर्य महाराष्ट्राला दाखवलं आणि अखेर या नराधमांचा शोध लागला. गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे राहणार पोंदवडी याने त्याच्याकडील जेसीबीने सदर हा जो बैल आहे याला त्या जेसीबीच्या बकेटने मारून टाकलेला आहे आणि त्याला गावातीलच जो मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे या लोकांनी पुरलेला आहे. आणि ही जी घटना आहे या घटनेचा व्हिडिओ त्याच गावातील इसम भाऊसाहेब अण्णा खारतोडे याने हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. या प्रकरणी या दोन्ही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी चालू आहे. बैल पिसाळला अशा सबबीखाली त्याची निर्घृण हत्या करणाऱ्यांनी बैलावर वैद्यकीय उपचार का केले नाहीत? बैलानं किती जणांना इजा पोहोचवली हे सवाल आहेतच. पण मालक आहोत म्हणून मुक्या जीवाला ठेचून मारण्याची माणुसकीला काळीमा फासणारी मानसिकता येते कुठून, हा खरा सवाल आहे. न्यूज 18 लोकमतनं हेच सवाल उपस्थित करत याचा पाठपुरावा केला, प्रकरण लावून धरलं. मुख्य म्हणजे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात अधिकपणे विस्ताराने जे सांगितलं गेलं ते असं आहे की त्यावर उपाययोजना आहेत ना, की माणूस जरी पिसाळला म्हणून काय माणसाला मारून टाकत नाहीत ना. इतका चांगला उमदा तगडा बैल, जातीवंत बैल दिसतोय आणि त्याला अशा पद्धतीने हृदयशून्य पद्धतीने त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारणं हे काय माणुसकीचं लक्षण अजिबात नाही आहे. शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा असलेला बैल जीवानिशी गेला. ज्यानं घास भरवावा त्यानंच घात केला. त्या मुक्या जीवाच्या आक्रोशाचंही थ्रिल अनुभवणाऱ्या क्रूर माणसांमधल्या रानटी विकृतीला कायद्यानं वेसण घालायलाच हवी. मधुकर गलांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.